यो बाबला जर नुसतं घरी असले दिवसभर असंच भांडणं होते बघा. नुसतं भांडणं करत मस्ती धिंगाणा करत बसतात घरी. तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. परत आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळी बघू शकता आपण आंघोळ करून फ्रेश झालोय, आवरलोय आणि आता चाललोय आपण ह्याला. आज आपल्याला दवाखान्याची तारीख आहे बरं का. आपण ते तार लावलोय तुम्हाला माहितीच आहे. पहिले ते आज आपल्याला तारीख आहे, तर तिकडे चाललोय आपण दवाखान्याला. तर चला मग. तसंच आता आपल्या सिस्टरला पण तिच्या क्लासेसला सोडायचं आहे, तर ती आवरून यायला लागली. ती तिकडं बघा, तर तिला पण सोडायचं आहे आता तसंच. आणि परत आपल्याला दवाखान्याला जायचं आहे. आपल्याला दवाखाना वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे बरं का. इकडं बघू शकता हे दवाखाना आहे. तर याच्या अगोदर पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असं. तर आता सगळं दवाखाना वगैरे दाखवून झालेलं आहे. तर चला मग आता घरी. तर काय आता आपल्या सरकारनं तिच्या क्लासेसला सोडून आणि आपण दवाखान्याला दाखवून आलो बरं का. आणि आपल्याला परत थोड्या वेळानं परत गावात जायचं, कारण की आपले आजोबा ते त्या दिवशी माहिती आहे तुम्हाला इकडं आपल्या घरी आलते. तर परत आता त्यांनी शिर्डीला गेले ते बरं का. 2 दिवस तिकडंच राहिलं होतं शिर्डीला. कारण की त्यांचं जरा ते त्रास आहे, त्यांचा छाती दुखायचा त्रास आहे. तर तिकडंच गेले त्यांनी आणि ते गोळ्या वगैरे आणायला गेले ते शिर्डीला. तर आता परत यायला लागलेत, तर त्यांना घ्यायला जायचं आपण परत. तर चला. तर काय आता आपण जेवण करायला लागलो बरं का. चपाती आणि इकडं बघू शकता ही भाजी. तर चला आता जेवण करू मस्त. तर काय आता चाललोय आपण आपल्या सरकारला आणायला, सिस्टरला. तिचं क्लासेसचं टायमिंग झालंय बरं का. संपलं म्हणून तिनं फोन केला आता मला, तर तिलाच घ्यायला चाललोय. तर चला मग आता आपण सिस्टरला न्यायला आलो बरं का. इकडे बघू शकता सिस्टर यायला लागली समोर. तर काय आता आपल्या सिस्टरला इथं घरी सोडल्यावर इकडे बघू शकता तुम्ही, इथून चालत गेली. आणि आता आपले आजोबा पण मला फोन केले होते बरं का, त्यांना आणायला जायचंय. तर चला मग आता त्यांना आणायला जाऊ. आपल्याला घरी असल्यावर रोज तर हेच काम असतेच बघा. तर काय आता फायनली आपल्या आजोबाला घेऊन आलोय. तर इकडं बघा. तर आता आजोबा आपले 2 दिवस प्रवास करून आले बरं का. इथून नगरला जाऊन परत तिकडं शिर्डीला गेले ते गोळ्या आणायला. तर इकडं भांडा भाव कसं लागले. बाप मारलं मारलं. तर भावलेला तर बघा काय मारले. डायरेक्ट अंडा घेऊन मारलं डोक्यात. बाथरूम मध्ये लावून लपलाय. बाथरूम मध्ये जाऊन लपलाय. लागलं पाय. मीनाक्षी लागलं पायाला. तर काय आता बघितलं असेल का समस्या झालंय. भांडणं करत बसतो बघा इकडे. यो बाबला जर नुसतं घरी असले दिवसभर असंच भांडणं होते बघा. नुसतं भांडणं करत मस्ती धिंगाणा करत बसतात घरी. तर काय तुम्हाला एक विषय दाखवतो. रात्री आमच्या घराच्या बाहेरनं कसं दिसतंय बघा. इकडं सगळं अंधार, इकडं सगळं अंधार बघा. इकडं बघा, इकडं बघा. पण इकडं असं आमच्या घराच्या इकडं असं शांत वातावरण आहे. काय कुणाचं असं आवाज नाही, किटकिट नाही, काय नाही. एकदम भारी असं वातावरण, असं शांत वाटतंय. पण आमचं इथं जे घर आहे का, त्याच्यापेक्षा पलीकडचा पट्टा माहित असेल तुम्हाला. तिकडं आपण सिमेंट रोड तिकडं असायला पाहिजे होता. तिकडं असलं अजून भारी वाटतंय. तिकडं म्हणजे एकदम असं VIP कॉलनी असं तिकडे एकदम भारी वाटतंय तिकडं त्या साईडला. तुम्ही बघितलं असेल तिकडं आपण कधी पण इथून चालत वगैरे जातो. सिमेंट रोड ते रोडला जातो की पलीकडच्या साईडला. तिकडे एक नंबर असं भारी वाटतंय याच्यापेक्षा. तर काय आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून जावा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा. तर भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.